तर आपल्याला आता 21व्या शतकातील आणि 17व्या शतकातील स्त्री विषयक धोरणांवर जे आहे ते चर्चा करायची आहे. ह्यामध्ये असं होते की कोणी एक सेकंड मी विनोद सर, हॅलो. मानवी इतिहासामध्ये स्त्रियांचं जे स्थान आहे ते आतापर्यंत म्हणजे मागच्या काही वेळेपुरतं जे आहे ना आपल्याला सामाजिक घटक म्हणून आपण पाहिलेलं आहे. जे समाजामध्ये स्त्रियांचं जे स्थान होतं की त्यांच्यावर पर्दा प्रथा होती, चूल आणि मूल म्हणून त्यांना पाहायला गेलेलं होतं. पण आजकालच्या गोष्टींमध्ये आपल्याला ते दिसून येते, म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसून येते की सत्तेच्या संरचनेमध्ये म्हणा किंवा मग नैतिकता किंवा सांस्कृतिक घटकांमध्ये म्हणा किंवा सांस्कृतिक मूल्यांमध्ये म्हणा, स्त्री म्हणजे एक निदर्शक असं मानलं गेलेलं आहे. इंडेक्स म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. एक पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला स्त्रियांकडे पाहण्याचा चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतं. मग त्या काळात जर आपण गेलो, म्हणजे इतिहासामध्ये जर गेलो, तर मग कुठल्याही राज्यव्यवस्थेमधली जे प्रगतता होती ती आपल्याला तिथल्या स्त्रियांच्या स्थितीवरून दिसलेली पाहायला मिळते. आता हे जी गोष्ट आहे, ही जी कन्सेप्ट आहे ना, हे काही आताच्या आधुनिक इतिहासकार असे मांडतात. मग त्या दृष्टीने जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा मग स्त्री विषयक दृष्टिकोन जो होता ना, हा एक फक्त गौण विषय राहत नाही, म्हणजे फक्त एक विषय राहत नाही, तर त्याच्या उलट तो एक स्वराज्य संकल्पनेचा एक नैतिक पाया म्हणून मानला गेलेला आहे. कारण की राजमाता जिजाऊंच्याच संस्कारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना आदर दिला, आणि आदरच दिला नाही तर एक स्त्रियांविषयी एक नैतिक मूल्य तयार केलेलं आहे. आणि ह्याच मूल्याला मूलभूत घटक म्हणून आपण जे आहे त्या काळी त्या इतिहासामध्ये आपण वाचतो. आता 17व्या शतकामधला आणि 17व्या शतकातील जे बाकी सत्ता होत्या त्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्या गोष्टी राहत होत्या त्या गोष्टी आपण त्या दोघांशी आता खूप तुलना वगैरे करू. 17व्या शतकामध्ये जो भारतीय उपखंड होता, म्हणजे भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश म्हणा किंवा पूर्ण भारतीय उपखंड म्हणा, उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत तिथली जी सामाजिक परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात येईल की जी स्त्रियांची स्थिती होती ते खूप जास्त अस्थिर असलेली पाहायला मिळते. अस्थिर होती, असुरक्षित होती, काही पण म्हणू शकता. त्याच्यामध्ये मुघल म्हणा, आदिलशाही, निजामशाही ह्या ज्या सत्ता होत्या यांच्यामध्ये आपल्याला नेहमी संघर्ष चालू असलेला आपल्याला पाहायला मिळते आणि युद्ध हे त्यांचं नेहमीच राहत होतं. मग या युद्धांमध्ये स्त्री जी होती, महिला, हे लूट किंवा एक राजकीय साधन म्हणून वापरल्या गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. स्त्रियांची लूट झाली किंवा जेव्हा म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की आक्रमण वगैरे होत होते, युद्ध वगैरे होत होती, तर मग जिंकलेल्या प्रदेशामधील स्त्रियांवर जे आहेत जे अत्याचार आपल्याला दिसत होते ते हे स्त्रियांची लूट झालेली अशी आपल्याला पाहायला मिळते. यात एक मुस्लिम आपलं काय म्हणतात इतिहासकार आहेत, त्यांचं नाव खाफी खान आहे. खाफी खान त्यांनी सुद्धा मुस्लिम इतिहासामध्ये किंवा मुघल इतिहासामध्ये त्यांनी स्त्रियांच्या अपमानाचं किंवा अपहरणाचं जे आहे ते उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यावरून त्या काळातील आपल्याला युद्धनीती कशा होत्या किंवा स्त्रियाच्या बाबतीत सन्मान किती होता, सन्मान म्हटल्यापेक्षा सन्मानाचा अभावच असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता अशा पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की एक सेकंड आता अशा पार्श्वभूमीवर आपण एक गोष्ट पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य उभारलं होतं स्वराज्य, त्यामध्ये आपल्याला म्हणजे एक तर ते राजकीय स्वातंत्र्याचं प्रतीक नव्हतं, पण तिथे जे सामाजिक नैतिकता तयार केलेली होती त्यांनी, आपण पाहू शकतो एक जी सामाजिक नैतिकता त्यांनी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे स्त्रियांना लूट किंवा विजयाचं प्रतीक न मानता तिला एक सन्माननीय व्यक्ती म्हणून आपल्याला मान्यता दिलेली पाहायला मिळते. तेवढंच नाही तर ज्या काही बखरी आहेत, आता म्हटले एक उल्लेख जर घेतला आपण सभासद बखर वगैरे, तर त्या बखरीमध्ये आपल्याला स्वराज्याच्या सैन्याने स्त्रियास स्पर्शही करू नये, त्यांचा मान राखावा, अशा राजांच्या आज्ञा ज्या आहेत त्या नमूद केलेल्या पाहायला मिळतात. मग त्यावरूनच आपल्याला एक आदर्शवादी किंवा प्रशासनिक धोरणाचा एक मूल्य ठरवणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण त्या बखरींच्या उल्लेखातून किंवा ऐतिहासिक संदर्भातून आपण पाहतो. त्याच्यानंतर ही लष्करांबाबतीत जी शिस्त स्वराज्याची जी लावून दिलेली होती त्यामध्ये राजांचे स्पष्ट आदेश जे होते, स्वराज्याच्या सैन्याने स्त्रियांच्या सन्मानाला धक्काही लावू नये, स्त्रियांच्या सन्मानास धक्काही लावू नये, अशा पद्धतीनं
जे आहे त्या आज्ञा दिलेल्या पाहायला मिळते. कठोर अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळतात आणि विविध पद्धतीच्या ज्या स्त्रियांसाठी अभेद अशा सुरक्षा आपल्याला बनवलेल्या होत्या त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्त्रीविषयक दृष्टिकोन आहेत त्यांची जी मुळं आपण पाहतो तर ते मुळं आपल्याला कदाचित राजमाता जिजाऊंच्या संस्कारावर आधारित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बाल संस्कार जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर झाले तेव्हा मग ती नेमकी कोणी केली तर ती विशेषतः जिजाबाई किंवा मग त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी दिलेलं शिक्षण, त्यांनी दिलेले संस्कार यांच्यावर आधारित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण असलेली पाहायला मिळते. जिजाबाईंनी म्हणजे राजमाता जिजाऊंनी रामायण, महाभारत किंवा पुराणातील जे काही आदर्श होते, पुराणातले जे काही आदर्श होते त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला न्याय, धर्म, स्त्री सन्मान यांची शिकवण दिलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्यामुळेच काय झालेलं आहे, शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये स्त्रियांच्या सन्मानाला एक नैतिक आणि धार्मिक आधार मिळालेला आपल्याला सुद्धा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण जो आपण त्याला म्हणू शकतो की आपण स्त्रियांना माता भगिनी मानतो हा जो उल्लेख आपल्याला दिसून येतो. आता हा जो हे जे शब्द आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात. आता तो प्रसंग मी थोडक्यातच सांगतो. यामध्ये जो स्त्रीविषयक दृष्टिकोन होता म्हणजे तो सगळ्यात जास्त प्रभावी पुरावा जो आहे तो कल्याणच्या सुभेदारच्या सुनेचा आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये काय होते की जी कल्याणच्या सुभेदाराची सून आहे तिला बंदी बनवून जेव्हा महाराजांसमोर आणले जाते तेव्हा मग तिच्या सन्मानात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की आमच्या राज्यात स्त्रिया या माता भगिनीप्रमाणे मानल्या जातात आणि मग तिला सन्मानाने परत पाठवल्या जाते. आणि आपल्या सरदार जे होते त्यांना सुद्धा ते रागानं ह्याच गोष्टी सांगतात की आपल्या राज्यामध्ये स्त्रियांना जे आहे ते माता भगिनीसारखं मानल्या जाते, मग त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी नाही करायला पाहिजे. अशा पद्धतीचे जे संदेश आहेत असे नमूद असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग हा जो प्रसंग आहे हा फक्त आपल्याला नैतिक निर्णय देणारा दिसत नाही, तर तो संपूर्ण जे सैन्य होतं किंवा प्रशासनासाठी एक जी कळा लागलेली होती त्याला आदर्श असलेला आपल्याला किंवा आदर्श निर्माण करणारा हा क्षण जो आहे किंवा ही घटना जी आहे ती इतिहासामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता काही जागतिक इतिहासकार किंवा काही राष्ट्रीय इतिहासकार जे आहेत, आता जदुनाथ सरकार जे आहेत ते बंगालचे इतिहासकार आहेत आणि स्टुअर्ट गार्डन जे आहेत ना हे एक आंतरराष्ट्रीय इतिहासकार किंवा जागतिक इतिहासकारामध्ये त्यांचं नाव आपल्याला दिसून येते. आपल्या पुस्तकात सुद्धा स्टुअर्ट गार्डन आणि जदुनाथ सरकार यांचे खूप जास्त संदर्भ असलेले पाहायला मिळतात. आता जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड इट्स टाइम हा जो त्यांचा ग्रंथ आहे ह्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांनी युद्धातील जी नैतिकता आहे याच्यातील विशेष महत्व कसं दिलं आणि स्त्रियांच्या सन्मानार्थ संरक्षण जे आहे ते कसं दिलं हे जेव्हा ते लिहितात तेव्हा ते लिहितात की शिवाजीज ट्रीटमेंट ऑफ वुमन वॉज रिमार्केबल ह्युमन इन अन एज ऑफ ब्रुटॅलिटी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य त्या काळातील इतर सैन्यांपेक्षा शिस्तबद्ध, नैतिकतेच्या चौकटीत राहणारे, स्त्रियांचा सन्मान राखण्याचा आदर्श आणि भारतीय उपखंडात त्यांचा जो एक शिस्त होता ते खूप जास्त अभूतपूर्व असलेली आपल्याला पाहायला मिळते, असं जदुनाथ सरकार यांनी लिहिलेलं आहे. आणि तिकडे स्टुअर्ट गार्डन लिहितात की शिवाजी महाराजांनी युद्धातील जे आचारसंहितेला एक नैतिक काय म्हणतात त्याला नैतिक चौकट दिलेली होती ती त्या काळात खूप जास्त अभूतपूर्व असलेली पाहायला मिळते. आणि सामाजिक सुधारणेच्या बाबतीत स्टुअर्ट गार्डन लिहितात की शिवाजी महाराजांची जी राज्य व्यवस्था होती सामाजिक गरजांवर जास्त आधारित असलेली आपल्याला दिसून येते. त्यांचे जे धोरण होते फक्त राजकीय नाही तर सामाजिक सुधारणांच्या दिशेने सुद्धा टाकलेले एक महत्वाचं पाऊल असलेलं होतं असं इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. आता जेव्हा शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये स्त्रियांचा थेट राजकीय अधिकार जो आहे तो देण्यात आला नसला तरी त्यांची सुरक्षा ही राज्याची जबाबदारी होती असं आधुनिक दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला येते. त्याला आपण म्हणू शकतो की प्रोटेक्टिव्ह जस्टिस जे आहे हे त्याचं उदाहरण असलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि आजच्या काळामध्ये स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी जे आहे ना ते एक सहभागी न्याय आपण त्याला म्हणू शकतो याच्यावर जास्त भर दिला जाते. आता आपण तुलना करत आहोत थोडीशी काही काही जे आहेत आता हे AI द्वारे आपण बनवलेलं आहे त्याच्या ज्यांना काही एक्स्ट्रा जे आहेत ते PPTs ऍड झालेले आहेत. तर शिवाजी महाराजांच्या प्रोटेक्टिव्ह जस्टिस ही जी संकल्पना आहे प्रगत संकल्पना आहे ती कुठेतरी आपण आता आपल्या संविधानाद्वारे जे आहे ते नोंदून घेतलेली आहे किंवा त्याची अंमलबजावणी आपण सध्या काळामध्ये करताना आपल्याला दिसून येते. आपली संविधानामध्ये किंवा संसदेद्वारे तशा स्त्रियांसाठी जे आहेत ते कायदे आपण
केलेले सुद्धा आपल्याला दिसून येते. आता आधुनिक स्त्रीवादाच्या संकल्पना ज्या होत्या, हे जे कायदे आहेत म्हणजे त्या काळातले आणि आताच्या काळातले जे काही ऍक्ट्स वगैरे आहेत किंवा काही कायदे वगैरे आहेत, ते तुम्हाला दिसून येते. सुरक्षित कामाचे ठिकाण, मूलभूत मानवाधिकार किंवा समान संरक्षण, त्या बाबतीतले म्हणजे आधुनिक कायदे आणि शिवकालीन जे मूल्य होते किंवा त्या काळातले जे काही कायदे होते किंवा आदेश होते, त्यांची सांगड कशा पद्धतीने घातल्या गेलेली आहे ते तुम्हाला ह्या स्लाइड मधून दिसून येते. त्याच्यानंतर मग जे काही फेमिनिझम आहे म्हणजे आपल्याला आपण म्हणू शकतो की म्हणजे स्त्रीवादाची संकल्पना आहे, त्यामध्ये जसं की एक समान वेतन, राजकीय प्रतिनिधित्व देणं, त्यानंतर शिक्षणाचा अधिकार देणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोन काही प्रमाणात आपल्याला मर्यादित वाटू शकतो याच्यात. परंतु म्हणजे आताच्या काळामध्ये जे आहेत ना, त्यामुळे समान वेतन देणं किंवा राजकीय प्रतिनिधित्व देणं, शिक्षणाचा अधिकार देणं, ह्या गोष्टी आता आहेत. पण त्या काळात ह्या कुठेतरी यांना थोडीशी आपल्याला त्याला म्हणू शकतो व्यसन आवडलेलं आपण पाहू शकतो. मग असं असताना सुद्धा शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनात एक ऐतिहासिक संदर्भ जर आपण लक्षात गेला तर त्यांची दृष्टिकोन जो आहे ना तो आपल्याला प्रगतशील असलेला पाहायला मिळते. त्यांनी स्त्रियांना जे आहे ते फक्त संरक्षण दिलं नाही, तर त्यांना सन्मान, त्यांच्या राज्यात मूलभूत मूल्य म्हणून जे आहे ते स्थापन केलेलं होतं. म्हणजे संपूर्ण सक्षमीकरण जे आहे ते म्हणजे मानवते समानतेसोबतच सुरक्षितता आणि सन्मान ही जी त्रिसूत्री कार्यक्रम होता त्या काळचा, तो आपल्याला स्वराज्यामध्ये राबवलेला पाहायला मिळतो. मग आधुनिक भारतामध्ये स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी जे कायदे केले जातात, ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स साठी जो कायदा आहे तो, त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की पोश ऍक्ट आहे 2013चा, त्याच्यानंतर मग निर्भया ऍक्ट जो आहे तो आता बनवलेला आहे. त्यानंतर मग या कायद्यांची जी प्रभावी अंमलबजावणी आहे ते अजून एक खूप जास्त समस्या असलेली पाहायला मिळते. म्हणजे मोठे मोठे कायदे तर आपण राबवलेले आहेत, पण त्या नेमके ते कायद्याची अंमलबजावणी होते का, तर याचा एक आपल्याला एक शंका आहे, याची एक मोठी समस्या असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या उलट जर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी केवळ फक्त आपल्याला नियम बनवलेले दिसत नाहीत, त्यांनी त्याची कठोर अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे. त्यामुळेच मग त्यांच्या राज्यामध्ये जे आहे त्या स्त्रिया सुरक्षित आणि एक सुरक्षितची हमी असलेली आपल्याला त्या राज्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे मग ह्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येतात मोठ्या प्रमाणात. आता याच संदर्भामध्ये आधुनिक सामाजिक किंवा आधुनिक समाजातील एक जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रियांच्या विरोधातील जी वाढती हिंसा आहे, ज्याच्यामध्ये मग आपण पाहू शकतो की बलात्कार झाले, छळ झाला, सायबर अटॅक झाले. आता त्या समस्याचे जे काही निराकरण आहे ते फक्त आपल्याला या कायद्यांमुळे जे आहे ते शक्य होताना आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की कायदे आणि त्यांची अंमलबजावणी, माझा आवाज आणि स्क्रीन सांगाल मला जर ब्रेक झाली तर, ठीक आहे? त्याचा कायदा आवाज कटतोय सर आणि स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये का? एक सेकंड. नाही आणि आवाज कटतोय तुमचा मध्ये मध्ये, ठीक आहे, ब्रेक होतोय. एक सेकंड. दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते रेकॉर्ड झाले, ते मर्ज करून अपलोड करून देईल मी, त्याचं काही टेन्शन नाही. हा, तर मग हे जे कायदे आहेत, कायद्याची अंमलबजावणी करणं वेगळी गोष्ट आणि कायदे बनवणं वेगळी गोष्ट आहे, हे आताच्या घडीला आपल्याला माहिती आहे. मग याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी जे आहे ना ती म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये आपल्याला एक कठोर अंमलबजावणीची हमी जी आहे म्हणजे ते प्रत्यक्षात दिसून येते. त्याची उदाहरणं सुद्धा आहे. आता कल्याणच्या सुभेदारीचा आपल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीचा एक प्रसंग आहे. त्याच्यानंतर एक ते कुलकर्णी होते, त्यांना हत्तीच्या पायी तुडवलं दिले होतं. एका व्यक्तीचा जो आहे तो चौरंग केलता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात, इतिहासामध्ये वाचायला सुद्धा मिळतात, तुम्ही सुद्धा वाचलेल्या गोष्टी आहेत त्या. मग तशाच पद्धतीनं अंमलबजावणी आताच्या घडीला का होत नाही आहे? कारण की जे मूल्य आहेत ते मूल्य न घेता फक्त त्यांचे कायद्यात रूपांतर करण्यात आलेले आहे आणि कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात केल्या गेलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आवाज आणि स्क्रीन सांगा. स्क्रीन पण नाही दिसत आहे अजून. ओके, स्क्रीन दिसत नाहीये सर. ठीक आहे. विद्यार्थी, ठीक आहे. त्यानंतर आता एक इतिहासकार आहेत जे सरदेसाई म्हणून, त्यांनी एक गोष्ट नमूद केलेली आहे की शिवाजी महाराजांचे राज्य जे आहे ना ते न्याय किंवा नैतिकतेवर आधारित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
मग त्यांच्या मते त्यांनी काय म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी संकल्पना आहे ना ती केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरती मर्यादित ठेवली नव्हती, तर त्यांनी समाजातील जे दुर्बल घटक होते त्यांच्या संरक्षणावरही भर दिला गेलेला होता. आता समाजातील जे दुर्बल घटक आहेत, म्हणजे दुर्बल घटक म्हणजे कोणाबद्दल बोलले असतील तर ते बोललेत स्त्रियांविषयी, किंवा आपण म्हणू शकतो गरीब जनता, किंवा जमाती, वेगवेगळ्या विविध जमाती, शेतकरी यांच्यावर जे आहे ते बोललेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सरदेसाई जे इतिहासकार आहेत त्यांनी असं नमूद करून ठेवलेलं आहे. आता त्यांच्याच आपण सारांशाहून एक गोष्ट घेऊ की स्त्रीविषयक दृष्टिकोनाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार जे आहे ना ते आपल्याला एक जेंडर जस्टिस, जी आता जी संकल्पना आहे जेंडर जस्टिस म्हणून, त्याच्याशी कुठेतरी रिलेटेड असलेली आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात. आता हा स्त्रीविषयक दृष्टिकोन जरी असला तरी जेंडर जस्टिस म्हणजे फक्त समानता आहे का, तर नाहीये. तर मग त्यामध्ये आपल्याला न्याय, सन्मान, त्यांना एक संधीची समानता, किंवा शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर भर दिलेला आहे. पण आता सध्या काय होत आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी अलग झालेल्या आहेत. म्हणजे विलकता जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ती कशी दिसत आहे, तर सपोज जर आपण आता म्हणजे एखादा कायदा जर पाहिलेला आहे तर त्या कायद्यासाठी जोपर्यंत ज्याच्यावर समजा हे झालेलं आहे, समजा काय म्हणतात त्याला आपण, ज्यांच्यावर हल्ला झालेला आहे किंवा जो पीडित आहे तो पीडित जोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणीसाठी अपील करत नाहीये ना तोपर्यंत तो कायदा कामच करत नाही. अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला कायद्याची अंमलबजावणी सध्या आपल्या भारतामध्ये होताना दिसत आहे. संविधानामध्ये उल्लेख जरी असला तरी तो कायदा ऍक्टिव्ह होत नाही जोपर्यंत त्याच्यावर जे आहे ते पीडिता जे आहे ती अपील करत नाहीये. मग अशा पद्धतीनं जे आहे ना कुठेतरी यांना रिस्ट्रिक्शन्स लावलेले गेलेले आपल्याला पाहायला मिळते. पण त्या काळी आपल्याला तसं असलेलं पाहायला मिळत नाही. जर गुन्हा झालेला असेल, कोणावर जर पीडा झालेली असेल तर आपोआप त्यांच्यावर जो आहे तो गुन्हा जो आहे, जो गुन्हेगार होता त्याच्यावर गुन्हा लादून त्यांना शिक्षा केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग या ठिकाणी आता आपण जेव्हा डिजिटल म्हणजे सध्याच्या युगात जेव्हा आपण येतो तेव्हा मग स्त्रियांच्या ज्या समस्या ज्या आहेत ना त्या मोठ्या प्रमाणात जटिल झालेल्या सुद्धा पाहायला मिळतात. याच्यामध्ये मग एक जो प्रकार आहे ना तो सायबर बुलिंग म्हणून एक प्रकार येतो, त्यानंतर ऑनलाईन छळ, त्यानंतर एक डाटा शोषण ज्याला आपण म्हणू शकतो, इत्यादी ज्या समस्या आहेत ना त्यांच्या पार्श्वभूमीवर जर आपण एक गोष्ट पाहिली तर शिवाजी महाराजांचा जो नैतिक दृष्टिकोन होता ना तो जास्त महत्वाचा असलेला, जास्त भारी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी ज्या प्रकारे आपल्या सैन्याला नैतिकतेची शिकवण दिली त्याचप्रमाणे आजच्याही समाजाला जे आहे ना ते डिजिटल इथिक्सची गरज असलेली आपल्याला पाहायला मिळतो. पण डिजिटल इथिक्सच्या जागी ना आपल्याला डिजिटल त्याला शान पण जास्त आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये मग ऑनलाईन आपण छळ होताना आपण पाहतो की म्हणजे मोठ्या मोठ्या ठिकाणी असं दिसतात की सायबर बुलिंग होते, किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो की एक शोषण मोठ्या प्रमाणात सायबरद्वारे आपल्याला केलेलं पाहायला मिळते. त्याला आपण डिजिटल शोषणही म्हटलं तरी चालते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जसं की जर की त्याची गरज आहे त्या गोष्टी कमी होण्याची, त्याच्यासाठी इथिकल एक गव्हर्नमेंट असणं, किंवा एक मग सोशली इथिकली म्हणजे सोशली इथिकल होणं महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. याचबरोबर एक गोष्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक गोष्टी ज्या आपल्याला दिसून येतात त्याच्यासोबत त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होणंही सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. हाही एक प्रश्न महत्वाचा आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना जे आहे ते आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं, परंतु त्यांनी त्यांच्या ज्या सुरक्षेची जी हमी जी आहे ना त्यांच्याद्वारे सामाजिक जे स्थैर्य प्राप्त केलेलं होतं. तर त्यामुळे काय झालेलं आहे त्याच गोष्टीच्यानं हे स्थैर्य आपल्याला आर्थिक स्वावलंबाकडे नेताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे छोटे जे कुटीर उद्योग वगैरे आहेत ते स्त्रिया चालवायला लागलेल्या होत्या. मग त्याचीच प्रेरणा घेऊन कुठेतरी आता स्त्रियांना एवढ्या एवढ्या मोठ्या संधी ज्या आहेत त्या आपल्याला या काळामध्ये असलेल्या सुद्धा पाहायला मिळतात. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला एक गोष्ट अशी म्हणता येईल की शिवाजी महाराजांचा जो स्त्रीविषयक दृष्टिकोन होता हा केवळ एक ऐतिहासिक संदर्भापुरता आपल्याला मर्यादित ठेवता येत नाही. आधुनिक समाजातील किंवा आधुनिक समाजासाठी एक मार्गदर्शक तत्व म्हणून आपण
यांचा उपयोग करू शकतो. त्यांच्या विचारांचे जे आहे ते पुनर्वाचन केलं जर केलं तर मग एक गोष्ट नक्की स्पष्ट होऊन जाईल, की स्त्रियांचा जो सन्मान आहे, सुरक्षा आहे, न्याय आहे, या कोणत्याही प्रगत समाजाचे मूलभूत आधारस्तंभ असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक धोरणाचा जर आपण अभ्यास केला तर एक म्हणजे निष्कर्ष म्हणू शकतो आपण, एक समोर येऊ शकतो, की त्यांनी स्त्री समानतेचा किंवा आधुनिक पद्धतीनं जर अर्थ मांडलेला नसला तरी त्यांनी स्त्री सन्मानाचा एक सर्वकालिक आदर्श निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या विचारांचं जे मूल्यांकन आहे ते करताना केवळ आपण आधुनिक निकष लावणं योग्य ठरणार नाहीये, तर मग त्याच्या उलट जर आपण गेलो तर त्याच्या काळातील त्या काळामधील सामाजिक ऐतिहासिक संदर्भ जर आपण पाहिले, त्यांचं पुनर्वाचन जर केलं तर तेवढंच आपल्यासाठी चांगलं होईल. आणि त्यांची जे मूल्य आहे ना, तर ती मूल्य जर आपण आता इम्प्लिमेंट केली तर त्याहूनही आपल्याला म्हणजे सोन्याहूनही पिवळ्या गोष्टी होतील स्त्रियांसाठी, विशेष करून आजच्या काळामध्ये जिथे स्त्री अधिकार, समानता ह्या गोष्टींचा विचार करतो, स्त्री सक्षमीकरणाचा विचार करतो. स्क्रीन बंद झाली असेल आता पुन्हा. एक सेकंड. आता दिसत आहे? ठीक आहे. नाही, अजूनही दिसत नाहीये. बरं, आता हे झालेलं आहे, थिअरॉटिकल संपलेलंच आहे. तर आता समोर आता तुम्हाला डिस्कस करायचा आहे हा विषय. अर्ध्या तासात आपल्याला थिअरॉटिकल संपवायचं होतं. तर मग हाच विषय आहे, म्हणजे निष्कर्षावर जर आपण आलेलो आहोत, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्त्रीविषयक दृष्टिकोन आहे, तो सध्या व्यवस्थितरित्या अंगीकारला गेला का याच्यावर शंका आहे. आता ही शंका अशी आहे कारण मी आपल्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण डिस्कस केलेलं होतं, की नेमकं आपल्याला कायदे बनलेले दिसतात पण ते इम्प्लिमेंट झालेले दिसत नाहीत. इम्प्लिमेंट होण्यासाठी किंवा कुठलाही कायदा ऍक्टिव्ह करण्यासाठी किंवा ऍक्टिव्ह होण्यासाठी त्या पीडितेला अपील करावी लागत असेल. म्हणजे कुठेतरी याला रिस्ट्रिक्शन झालेले आहेत. म्हणजे मूळचा मुद्दा आपल्याला हाच आहे. आपल्याला ह्या याच्यामध्ये तुलनाच करायची आहे, की स्त्रियांचा जो सन्मान आहे ना, तो कुठल्याही प्रगत समाजाचा जो आहे तो पाया असलेला पाहायला मिळतो. आजही खूप ठिकाणी जे आहे ना, स्त्रियांना एक दुय्यम दर्जा दिला जाते आणि पुरुष प्रधान संस्कृतीला मोठ्या प्रमाणात दाखवल्या जात असेल. जर की आताच्या घडीला आपण आपले विचार जे आहे किंवा एक म्हणजे ब्रॉड माइंड सेटनं आपण जे आहोत ते सध्या वावरत आहोत, आपण जगत आहोत. मग ह्याही जगामध्ये आता जर सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये गेलो तर आजही खूप साऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्या दुय्यम जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात. अशिक्षित स्त्रियांचं तर अजूनही आयुष्य जे आहे ते अजूनही चूल आणि मूल म्हणूनच असलेलं आपल्याला पाहायला मिळते. मग जिथे स्त्री समानतेच्या संकल्पना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात अ, जे आहेत व्यापक होत असेल, तर मग तिथे शिवरायांचे जे विचार आहेत ते फक्त आपल्याला प्रेरणादायी असून चालत नाहीये. तर मग ते भविष्य सुरक्षित करण्यासाठी खूप जास्त आवश्यक बनून जातात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते स्त्रियांच्या भवितव्यासाठी, फक्त स्त्रियांच्याच भवितव्यासाठी नाही तर एक नैतिक समाजाच्या भवितव्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही स्त्रीविषयक धोरणं वगैरे होती, तर ते आपण पाहिलेलेच आहेत, की एक म्हणजे असं काही लिहून ठेवलेली नाही आहेत धोरणं. ही धोरणं होती, ती धोरणं होती. एक मोठी जर आपण पाहिलेलं आहे ना, ते एक नैतिक समाज निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केलेलं पाहायला मिळते आणि त्यामध्ये स्त्रियांना एक अभूतपूर्व अ, योगदान म्हटल्यापेक्षा अभूतपूर्व जे आहे काम त्यांच्यासाठी, स्त्रियांसाठी, त्यांच्यासाठी सुरक्षा जी आहे, ती आपल्याला शिवाजी महाराजांनी देऊन ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, तर आता आपलं जे आहे ना थेरॉटिकली इथं संपलेलं आहे. तर जवळपास आपण 4-5 लोक आहोत, तर आपल्याला आता थोडंसं डिस्कशन करायचं आहे. तर मी तुम्हाला म्हणेल, की तुम्ही जे आहे याच्यावर थोडंसं डिस्कशन करा. कोणीही बोला. फक्त वेळ जो आहे ना, तो जवळपास 2 ते 3 मिनिट घ्याल, जेणेकरून मग बाकीच्यांना सुद्धा बोलायला भेटलं पाहिजे. आता आपल्याला डिस्कशनच करायचं आहे. विशेष म्हणजे आपला विषयच डिस्कशन करण्यासारखा आहे. आपल्याला तुलना करायची आहे. मी तुम्हाला एक म्हणजे प्रश्न टाकतो तुमच्यासमोर, की स्त्रियांची जी काय म्हणतात त्याला अ, स्त्रियांबाबतीतचं जे वातावरण आहे, आताच्या घडीला कसं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं होतं, यांची तुलना आता होऊ शकते का? किंवा कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट केल्या गेलेल्या आहेत, कुठल्या करायच्या आहेत त्या नाही, कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगायचं. कोणीही सांगा, कोणीही माईक ऑन करा, मी माईक ऑफ करतो, कोणीही बोलू शकता. एक जण बोला. आदेश सर तुम्ही बोलू, तुमच्यापासून सुरू करू. तुम्ही बोला. ठीक आहे.
प्रमोद सर, तुम्ही बोला. बस जाऊ द्या. मी नोट्स टाकून देतो सरळ. तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. बाकी आणखी कोणाला याच्यावर काही प्रॉब्लेम आहे का तर ते विचारा. एखादा पार्ट जो समजलेला नाहीये, जो लक्षात आलेला नाहीये. ठीक आहे, मग मी याच्याबद्दलच्या नोट्स टाकून देतो तुम्हाला. हा पार्ट एवढा काही मोठा नाही आहे. ह्या गोष्टी म्हणजे मोठे नाही आहेत. मला तर वाटते की एकाच विषयामध्ये आपण 2 चॅप्टर जे आहेत ते घ्यायला पाहिजे होते. तर पाहू आता पुढच्या लेक्चरपासून आपण तसं करू. कारण की हे थेरॉटिकल आहे आणि याच्यावर डिस्कशन खूप मोठं पाहिजे. त्याच्यासाठी जनसंख्या खूप मोठी पाहिजे. तर आता आपण 2-3 लोकच आहोत फक्त त्याच्याच्यानं काही ते पॉसिबल होणार नाही असं मला वाटते. तर डिस्कशन जेव्हा घेऊ आपण तर मग सेकंड इयरला सुद्धा सोबत घेऊ आणि मग थोडंसं स्टुडंट लोक जास्त असतील तर मग थोडंसं डिस्कशन करायला मजा येणार आहे. ठीक आहे. याचे नोट्स जे आहेत ना मी ते तुम्हाला टाकून देतो. तुर्तास आता आपण इथं थांबून जाऊ. ठीक आहे. चला, धन्यवाद.